नंदुरबार नगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार आणि कोण नगराध्यक्ष होणार आहे पाहूयात। बघा, खानदेशमधील एक महत्त्वाची ही नगर परिषद रत्नार रघुवंशी ज्या शिंदे सेनेच्या उमेदवार त्या संभाव्य नगराध्यक्ष असतील। बघा, नंदुरबार मधलं आपण चित्र बघतोय आणि शिंदे सेनेचे बहुसंख्य नगरसेवक निवडून येतील आणि संभाव्य सत्ता त्यांच्याच हातात असेल असा अंदाज आहे। नक्कीच, आणि यावर आमचे प्रतिनिधी सागर निकवडे यांनी नेमका काय अंदाज व्यक्त केलेला आहे पाहूया। नंदुरबार नगर परिषदेचा जर विचार केला तर या नगर परिषदेमध्ये एकूण 20 प्रभाग असणार आहेत आणि त्यातच 41 नगरसेवक हे निवडून येणार आहेत। मात्र 132 उमेदवार जे त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 6 उमेदवार आपला नशीब जे ते आजमावताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे विचार जर केला तर आपण महायुतीत सत्तेत असलेले शिवसेना, शिंदे गट आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात नंदुरबारमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहेत। माजी मंत्री विजयकुमार गावित यांची प्रतिष्ठा जी ती या ठिकाणी पणाला लागली, तर दुसरीकडे सेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांची देखील प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। भाजप असेल किंवा शिवसेना असेल, या दोघांच्या प्रतिष्ठा देखील या ठिकाणी पणाला लागल्यात। अनेक राजकीय राज्यातील नेत्यांनी या ठिकाणी सभा घेतल्या, प्रचार केला आहे। भाजप आणि शिवसेना या दोघं राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागल्या आहेत। भाजप आणि शिवसेना, शिंदे गट या दोघांचं सध्याचं पारडं ते अत्यंत जड आहे। नेमकं कोण निवडून येईल हे सांगणं अद्यापही शक्य नाही।